नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 11. सूत्र लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हा विषय माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि लोकमान्य टिळक या विषयावरचं जे पुस्तक आजपर्यंत मी निदान 1000 वेळा तरी वाचलं असेल असं पुस्तक म्हणजे अरविंदो आश्रमने प्रकाशित केलेलं 1940 साली ज्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झालंय असं अत्यंत छोटेखानी पुस्तक, ज्याचे लेखक योगी अरविंद किंवा श्री अरविंदो आहेत, असं पुस्तक बंकिम, टिळक आणि दयानंद. बंकिम, टिळक आणि दयानंद हे 1907 ते 1920 या काळात वेगवेगळ्या वेळी योगी अरविंदांनी लिहिलेल्या लेखांचं असं संकलन आहे. याच्यामध्ये एकूण 7 लेख आहेत. त्यातले 2 लेख बंकिमचंद्रांवर आहेत, 2 लेख लोकमान्य टिळकांवर आहेत आणि 2 लेख स्वामी दयानंदांवरती आहेत. यातले बाळ गंगाधर टिळक या विषयावरती असलेले 2 लेखांपैकी एक लेख हे टिळकांचे लेख आणि भाषण याच्या पुस्तकाचं, ज्याचं प्रकाशन 1918 साली गणेश आणि कंपनी या कंपनीनं केलं होतं, त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. तर दुसरा लेख हा 5 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहणारा असा योगी अरविंदांनी लिहिलेला मृत्यूलेख अशा स्वरूपाचा आहे. बंकिमचंद्रांनी बिपिनचंद्र पाल यांनी योगी अरविंदांना केलेल्या विनंतीनुसार, सूचनेनुसार योगी अरविंदांनी लोकमान्य टिळकांवरती लिहिलेला हा मृत्यूलेख आहे. म्हणजे लोकमान्य टिळक हे जसं त्यांच्या अग्रलेखांइतकंच त्यांनी आगरकरांवरती, गोखल्यांवरती, इतरांवरती लिहिलेल्या मृत्यूलेखासाठी आपण लक्षात ठेवतो, तसं योगी अरविंदांच्या इतर लेखनाचं वैशिष्ट्य सांगत असताना योगी अरविंदांनी लोकमान्य टिळकांवरती लिहिलेला अ ग्रेट माइंड अ ग्रेट विल हा मृत्यूलेख आवर्जून वाचावा अशा स्वरूपाचा हा लेख आहे. या अशा बंकिम, टिळक आणि दयानंद या छोटेखानी आकाराच्या, की जे जमत्याम 75 पानी पुस्तक आहे, त्याच्या पानाचा आकार आपला हाताच्या तळव्यापेक्षा सुद्धा लहान आहे. 38 रुपये किमतीचं असं हे अरविंद आश्रम पांडेचेरी याचं प्रकाशन आहे. त्यातला हा अवघ्या 5 पानाचा मृत्यूलेख आहे, परंतु तो योगी अरविंदांनी लिहिलाय. त्याचं इंग्रजी अत्यंत उच्च आहे. म्हणजे आजही इतके वेळा हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा दर वेळेला एखादा नवीन शब्द आढावा आणि डिक्शनरीमध्ये तो जाऊन बघावा असं मनापासून वाटायला लावणारं असं हे पुस्तक आहे. म्हणजे अलीकडच्या परिभाषेत सांगायचं झालं तर शशी थरूर परवडले, पण योगी अरविंदांचं इंग्रजी नको, इतकं उच्च स्तरावरचं इंग्रजी अशा भाषेमध्ये योगी अरविंदांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. योगी अरविंदांनी या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेळोवेळी लोकमान्य टिळकांविषयी केलेल्या भावना याच्या शब्दरचनेमध्ये फरक असेल, परंतु याच्या भावनिक स्तरामध्ये आणि भाववृत्तीमध्ये जरा सुद्धा फरक नाही. हे साम्य इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. लोकमान्य टिळकांच्या विषयी त्यांची भाषणं आणि पुस्तकं याचं 1918 साली चेन्नईच्या गणेश आणि कंपनीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली आहे, त्या प्रस्तावनेचं शीर्षकच बाळ गंगाधर टिळक असं आहे. आणि त्याचा समावेश या बंकिम, टिळक आणि दयानंद या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. या लेखाचं पहिलंच वाक्य आहे, नायदर मिस्टर टिळक nor his speeches really require any presentation or forward. His speeches are like the featureless Brahmin, self-luminous, straightforward, lucid, never turning aside from the point which they mean to hammer or wrapping it up in ornamental verbiage. They read like a self-evident propositions. And Mr. Tilak himself, his career, his place in Indian politics are also a self-evident proposition. A hard fact, baffling and dismaying in the last degree to those to whom his name has been anathema and his increasing preeminence figured as a portent of evil.
म्हणजे एका वाक्यामध्ये टिळकांना इतकी विशेषण लावत असतानाच या विशेषणांमधनं टिळकांसाठी ती क्रियाविशेषण ठरावीत अशा आशयाचं हे वर्णन. या वर्णनामध्ये कधी आणि कोणत्या ठिकाणी योगी अरविंद त्यांना बॉर्न लीडर म्हणतात, तर काही वेळेला ल्युसिड सिम्प्लिसिटी ऑफ अ जिनियस असं म्हणतात, कधी त्यांचं सिक्रेट इंटेन्सिटी अशा स्वरूपात वर्णन करतात. द इनर स्ट्रेंथ ऑफ विल, अ सिंगल माइंडेडनेस इन एम ऑफ क्वाईट एक्स्ट्राऑर्डिनरी फोर्स which remind one of the brightness, sharpness and perfect temper of a fine sword असं करतात. लोकमान्य टिळकांना धारदार तलवार असं म्हणत असताना हे व्यक्तिमत्व कसं आहे याचं फार सुंदर वर्णन केलंय की गुणानं मंडित अशा मखमाली मॅनेतली धारदार पात म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि त्याच्या पुढच्या ओळीमध्येच ते म्हणतात की स्वतःच्या कार्यानं जनजागृतीसाठीची ही मॅन आणि तलवार आहे, आणि त्याच वेळेला इतरांना कार्याची स्फूर्ती देताना इतरांच्या तलवारीसाठी किंवा तलवारी पाठी मनापासनं पाठीमागे सक्तीनं उभं राहणारी अशी ती खडगाची मूठ आहे. जेव्हा योगी अरविंदांनी टिळकांचं वर्णन इतरांच्या क्रांतिकार्याच्या खडगाची मूठ असं केलंय, त्यावेळेला राहून राहून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याची आठवण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लोकमान्य टिळकांचं वर्णन करताना नंतरच्या काळामध्ये असं म्हटलंय, ही उचलेगिरी नाही, ही भावनांची समृद्धता आणि समरसता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणाले की आम्ही क्रांतिकारक हे समरांगणी लवलवणारं तलवारीचं पातं होतं. तलवारीचं पातं हे युद्ध करत असतं, पण त्याची ताकद ही खडगाच्या मुठीवरती अवलंबून असते, आणि आमच्या लवलवणाऱ्या पात्याची खडगाची मूठ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हीच उपमा पण वेगळ्या शब्दामध्ये स्वतःच्या गुणांनी मंडित अशा मखमाली मॅनेतली धारदार आणि शस्त्रसज्ज तलवार म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा शब्दामध्ये योगी अरविंद हे त्यांचं वर्णन करतात. आणि त्यारी सुद्धा ते असं म्हणतात की टिळकांना क्रांतिकारक समजणं ही चूक आहे. हा टिळकांचा दोष नाही, हे टिळकांचं व्यक्तिमत्व नाही. ते प्रसंग परत्वे क्रांती कार्याला तयारी आणि पाठिंबा देतात, पण सकारात्मक सक्रिय सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं योगी अरविंद इथे वर्णन करतात. नंतरच्या काळामध्ये आपले भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी टिळकांचं वर्णन करताना म्हणलं तर की बाय नेसेसिटी लोकमान्य टिळक वॉज अ पॉलिटिशियन, बट बाय इन्स्टिंक्ट ही इज अ स्कॉलर. याचं आठवण व्हावी अशा आशयाचं योगी अरविंद टिळकांचं इथं वर्णन करतात. टिळकांचा जो मृत्यूलेख योगी अरविंदांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये टिळकांच्या भाषा शैलीचं, मग ती वक्तृत्वाची असेल किंवा ती त्यांच्या लेखनाची असेल, ते असं म्हणले की उगाचच विशेषण आणि अलंकारिकता हे टिळकांचं सामर्थ्य नाही, थेट मुद्द्याला भिडणं आणि त्याचबरोबरीनं इंग्रजीपेक्षा आपली मातृभाषा मराठीमध्ये समर्पक उदाहरणं, समयोचित सुभाषित आणि मुद्द्यांची ठराविक ठाशीव शैली म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. अशा आशयाचं योगी अरविंदांच्या 6 लेखांचं छोटेखानी पण आशयघन असं पुस्तक म्हणजे बंकिम, टिळक आणि दयानंद. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.